एका छोट्याशा बचत गटातून सुरू झालेला हा व्यवसाय आज फक्त सांगली नाही तर कोल्हापूर, पुणे, मुंबई पर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी आलो होतो विश्रामबाग मधील सरोवर हॉटेल शेजारी असलेल्या मानिनी थालीपीठ आणि पराठा इथं. काही वर्षापूर्वी आईने छोट्याशा स्वरूपात सुरू केलेला हा व्यवसाय, पण हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी करण्यापेक्षा आईच्या या मेहनतीला मोठं करण्याचा निर्णय दादांनी घेतला आणि आज याच मेहनतीमुळे हा व्यवसाय मोठ्या पातळीवर पोहोचला आहे. आज मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा शहरामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या फंक्शन्स आणि एक्झिबिशन्स मध्ये यांचे स्टॉल लागतात आणि तिथेही लोक आवडीने यांचे पराठे खातात. मी आज ट्राय केला यांचा स्पेशल पिझ्झा पराठा. बाहेर 150-200 रुपये देऊन पिझ्झा खाण्यापेक्षा फक्त 100 रुपये मध्ये मिळणारा हा हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा पराठा एकदम भन्नाट आहे. यामध्ये बटाट्यासोबत वेगवेगळ्या भाज्या देखील वापरल्या जातात आणि वरून भरपूर असं चीज. पहिला घास खाल्ला की कळतं की हा फक्त पराठा नाही तर मेहनत आणि चवीचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशनच आहे. यांच्याकडे पिझ्झा पराठा सोबत थालीपीठ मध्ये देखील भरपूर व्हरायटी आहेत आणि सगळं अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये. तर सांगलीकरांनो, एकदा इथला पिझ्झा पराठा आणि थालीपीठ रोल नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमचा फेवरेट पराठा कोणता आहे.